जय जय रघुवीर समर्थ। राम। नारायण नारायण नारायण। बंधूंनो, तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये स्वानंद सुख निवासी परमपूज्य श्रींच्या श्रद्धा भक्तीबद्दल स्वानंदाचा कोटी कोटी प्रणाम आणि सद्गुरूंच्या चरणी साक्षात दंडवत। सर्व संतांच्या स्मरणानं, गोमातेच्या स्मरणानं, चराचराच्या स्मरणानं आज संपूर्ण एका वर्षानंतर, 1 वर्ष 2 महिन्यानंतर गुरुदेवांचा प्रिय ग्रंथ, प्रियवाणी, जसं योग वशिष्ठ महापुराण हे जसं गुरुदेवांना प्रिय आहे, तसं अष्टावक्र गीता आपल्या पूज्य श्रींना कमालीची प्रिय आहे। याच्यावरची सेवा 1 वर्षापूर्वी बंद पडली होती। आता पुनश्च आज दासनवमीच्या निमित्तानं ज्या ज्या सिद्ध पुरुषांना आपल्या सिद्ध अवस्थेत राहण्याची संधी लाभली, साधनेचं निमित्त करून जगाला दाखवलं, भिक्षेचं एकांतवासाचं निमित्त करून दाखवलं, आणि आकाशासारखं असंग कसं राहायचं आणि असंग राहून सुद्धा साक्षी कसं राहायचं, साक्षी राहून सुद्धा भ्रांतीरहित कसं राहायचं, आणि स्वच्छंद या पृथ्वीवर विचरण करून स्वतः मुक्त होऊन दुसऱ्याला मुक्त कसं ठेवायचं, हे फक्त पोचलेल्या पुरुषालाच पोचलेला पुरुष ओळखू शकतो। किंवा पूर्वजन्मीचा कुणी परम भाग्यवान असेल तर ज्याच्यामध्ये मोक्षाची कामना जागी झालेली आहे, अशा पुरुषांना सुद्धा या दिव्य आत्म्यांची अनुभूती येते। आणि मग जसं पाठीमागं सांगितल्याप्रमाणे त्या गुरु शिष्याचा संबंध असा राहतो जसं निरंजनातली वात आणि ज्योत, किंवा निरंजन आणि निरंजनातली ज्योत असा कायम चिरायू संबंध राहतो। ज्याला द्वैतात राहून अद्वैताचा आनंद घ्यायचा आहे, त्याची ही स्थिती असते, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात। पण पुनश्च एकदा दासनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कारण समर्थाने आपलं दासत्व सुद्धा स्वीकारलं, प्रभू रामचंद्राने त्यांना समर्थ पद सुद्धा प्राप्त करून दिलं। कधी नाथ संप्रदायातील सिद्ध आत्म्याने सुद्धा त्यांना दर्शन दिलं। केवळ दर्शनच नाही दिलं, काही भेटवस्तू दिल्या। आणि त्या काळामध्ये विज्ञान एवढं प्रगत नसताना सुद्धा आत्मज्ञानाचा प्रचार त्यांनी आपल्या शिष्याच्या करवी महाराष्ट्रापासून कर्नाटकापर्यंत आणि कर्नाटकापासून पुन्हा उत्तराखंडापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी असं प्रचार प्रसार केले, तीर्थव्रत केली, अनुष्ठानं केली, पुरस्चरणं केली, आणि शेवटी त्यांना जगाला काय द्यायचं होतं ते देऊन स्वइच्छेनं या पृथ्वी तळावरचा प्रवास संपवला। राम आपल्या गुरुदेवाने सुद्धा तेच केलेलं आहे। परंतु अनेक असे त्यांचे दिव्य शिष्य आहेत, दिव्य आत्मे आहेत, जे आज्ञेच्या पोटी आणि मर्यादेच्या पोटी आत्मगुहेतून बाहेर पडायला मागत नाहीत। आत्मानंदामध्ये, आत्मानुभवामध्ये, आपल्या परम स्वानंदामध्ये बुडून राहणारे भरपूर शिष्य आहेत। कारण शेवटचं सूत्र जर काय असेल, भक्तीच्या वाटेनं जा, ज्ञानाच्या वाटेनं जा, कर्माच्या योगाच्या वाटेनं जा, तर तुम्ही तुमच्या सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होऊन येण्या देण्याचा निरोप घ्यायचा आहे। आता खुंटले येणे जाणे। शेवटचा निरोप जर काय असेल तर आता येणेही नाही आणि जाणे नाही।
आम्ही आमुच्या लोकीचे. तो लोक आहे तो सतलोक आहे, तो लोक आहे तो सिद्ध लोक आहे, तो लोक आहे तो स्वरूप लोक आहे. आणि आपल्या अनुभवाप्रमाणे वेगवेगळ्या शब्दाचा प्रयोग केला, परंतु अर्थ तोच आहे. अन्यथा तुकोबांच्या वाणीप्रमाणे वरवरचं साठणं ते कालांतरानं आपली अयोग्यता दर्शवतं. जसं तुकोबाराय म्हटले काल ऐकल्याप्रमाणे की दगडाला गुळ माखला तर गुळ चाटून झाल्यानंतर पुन्हा शेवटी मुखाला दगडच लागतो, हाताला दगडच लागतो. तोच दगड पाण्यात ठेवला तर पाण्यात ठेवल्यापुरता ओला राहतो, पाण्यातून काढला की दगड दगडच राहतो. संत बुलेशा तेच म्हटले की भगवंताच्या स्मृतीमध्ये तुम्ही राहणं, अखंड राहणं किंवा मीच्या स्मृतीमध्ये राहणं, दोन्हीतलं तुम्हाला कुठलं जमत असेल ते पहा. पण सिद्धांच्या संगतीनं हा जन्म शेवटचा करा. अर्थात तो कसा करावा? आज 15व्या अध्यायाची सुरुवात करताना पहिल्या श्लोकामध्येच हे पूर्वपीठिका तुम्हाला सांगितल्यानंतर पहिल्या श्लोकामध्येच अष्टावक्र आपल्या शिष्याला सांगतात. कोण शिष्य? साक्षात जगज्जननी मा भवानी ज्यांच्या कुळामध्ये जन्माला आली, प्रकट झाली, आपल्या दिव्य शक्तीसह त्या जगज्जननीचे पालक, मालक, चालक राजा जनक राम. तर आज दासनवमीच्या निमित्तानं ह्या पहिल्या श्लोकाची सेवा 15व्या अध्यायातल्या आपल्या शिष्याला म्हणजे राजा जनकाला अष्टावक्र सांगतात. यथा ततोपदेशेन कृतार्थः सतो बुद्धिमान आजीवमपि जिज्ञासुः परस्तत्र विमुह्यते. बेटा, कोण म्हणतंय? 12 वर्षाचे गुरु आणि 65 वर्षाचा शिष्य. 65 वर्षाच्या शिष्याला गुरुमुखातून हे निघालेलं आहे की बेटा, मी ज्ञानवृंद आहे. आणि जसं वैष्णवांच्या दारामध्ये वृंदावनात तुळस डोलती, तसं या संसाराच्या अंगणामध्ये माझं हे ब्रह्मज्ञान डोलत आहे. आणि त्या तुळशी वृंदावनातून डोलणाऱ्या तुळशीच्या मंजुळा जसे आहेत, त्या कशा जगाला गंध देतात, निरोगी करतात, तसं माझं हे ज्ञान आहे. मी जितका सिद्ध आहे, माझं ज्ञान तितकंच सिद्ध आहे. कारण चुलीवर ठेवलेलं शिजणारं अन्न त्याला ना अग्नी शिजवत असते ना पाणी शिजवत असते. ना त्याला ते स्वतः शिजवत असते. त्या शिजण्याच्या पाठीमागं एक सूत्र असतं, त्या सूत्राला म्हणते संयोग. अग्नीचा, अन्नाचा, पाण्याचा, सगळ्याचा संयोग होतो आणि त्या संयोगाच्या पाठीमागे एक कर्ता असतो. त्याप्रमाणे बाळा, माझे अकर्तेपणातून हे कर्तेपण आहे. मी करताना काहीच दिसत नाही. अग्नी पेटलेली आहे, पाणी तापलेलं आहे, त्यात खिचडीचं सगळं साहित्य पडलेलं आहे. चुलीवरच्या भांड्यानं त्याला आपल्या पोटात धरलेलं आहे.
वरून झाकणानं त्याची सेवा केलेली आहे. आणि सगळं मी त्यात टाकून मी करुणा करत आहे. बस, हे शरीर सुद्धा एक भांडं आहे आणि इंद्रिय त्यात घातलेली आहेत, विषय त्यात खंगाळत आहेत. माझा याच्याशी काहीच घेणं देणं नाही. राम यथा तत्वोपदेशेन कृतार्था सत्वबुद्धिमान. म्हणून मला सांगावं असं वाटेल तुला, खरोखर कोणी सात्विक बुद्धीचा पुरुष असेल. ही सात्विक बुद्धी कसली रे बाबा? तर एका जवळच्या शिष्याला मी सांगितलं होतं, विवाहानंतर भगवंताच्या दारात तुम्ही जाल दोघे जण पती पत्नी, त्यावेळेस एवढंच माग तू की माझ्या पोटामध्ये अशाच बाळाचा जन्म होऊ देत, अशाच बाळाची स्थापना होऊ दे की ज्याला फक्त सत्यप्रिय आहे आणि जो परोपकारी आहे. एका साधकाला मी सांगून ठेवले. म्हणून सात्विक यथातथ्येन सत्वबुद्धिमान पण कृतार्थ म्हणजे दुसऱ्यावर उपकार करून आनंद घेणारा. ठीक आहे ना? त्याच्यावर ओझं घालणारा नव्हे. इसलिए नेकी करार दर्या डाल. भलं कर आणि विसरून जा, म्हणजे पुढच्या तपस्येच्या योग्यतेचा होशील. बस साष्टावक्र तसे आहेत. राजा जनकाला उपदेश करून सांगते, सात्विक बुद्धीचा जो पुरुष असतो तो थोड्याशा उपदेशानेच कृतार्थ होतो बेटा. त्याला अधिक सांगण्याची आवश्यकता नसते. शहाण्याला शब्दांचा मार असतो, मूर्खाला जोड्यांचा असतो. म्हणून 3 प्रकारचे शिष्य सांगितलेले आहेत दासबोधामध्ये, समर्थानी. दासनवमीच्या निमित्तानं हा आज आपल्याला सुंदर उपदेश आहे. निस्पृह लक्षण ज्या पुरुषामध्ये स्थिर दिसतेत त्याला सुद्धा सात्विक बुद्धीचा पुरुष म्हणतात. कारण असं आहे, सात्विक बुद्धीचा पुरुष थोड्याशा उपदेशानेच कृतार्थ होतो. म्हणजे थोडंसं मीठ जरी टाकलं तरी तुमच्या भाजीला आणि पदार्थाला चव येते. तसं सात्विक बुद्धीचा पुरुष तुम्हाला थोडा जरी उपदेश करून गेला तरी तुमचं मन शांत होतं, आनंदी होतं, परोपकारी होतं, प्रेमळ होतं. म्हणून कुणाचं ऐकावं याचा अधिकार तुमच्याकडे आहे. तो तुम्ही अधिकार जर गमावला तर प्राप्तीपासून तुम्ही खूप दुरावता. याचा विसर पडू देऊ नका. राम आजीवमपि जिज्ञास्वाः परसत्र विमुह्यते. बेटा, याच्या उलट जर सांगायचं तुला झालं तर संसारानं आसक्त असलेला, देहबुद्धीनं गाढ प्रगाढ असलेला, जोडीला असद्बुद्धीचा जर तो असेल, म्हणजे आज असत्यावरच प्रेम करणारा जर असेल, तर असा पुरुष आयुष्यभर जिज्ञासू असून सुद्धा, अर्थात ऐकण्याची इच्छा असून सुद्धा, पुन्हा पुन्हा या मोहालाच प्राप्त होऊन मुक्तीला मुकतो. राम म्हणून सात्विक बुद्धीचा जो पुरुष आहे त्याच्या संघामध्ये थोडा जरी काळ आपण राहिलो तरी आपल्याकडे एक श्रेष्ठ गुण प्रकटतो. त्या गुणाचं नाव आहे समाधान. अनेक प्रकारचं आपल्या प्रवचनातून, आपल्या उपदेशातून, आपल्या संघातून, आपल्या चर्चेतून वैराग्याबद्दल अनेक व्याख्या झाल्या. पण आज एक नवीन व्याख्या सांगतो तुम्हाला. पारमार्थिक जीवन जगत असताना सत्पुरुषाच्या संघात, कोणाच्या? सत्पुरुषाच्या संघात पारमार्थिक जीवन जगत असताना जर तुमची बुद्धी तक्रार रहित समाधानी असेल
त्रिलोकीमध्ये तुमच्यासारखा श्रेष्ठ वैराग्यवान पुरुष कोणी नाही. ते तुमच्या अनुकूल असेल प्रसंग किंवा प्रतिकूल असेल प्रसंग, दोन्ही ठिकाणी जर तुम्ही तक्रार रहित असाल तर परम वैराग्यवान पुरुष आहात. आणि त्यामध्ये सुद्धा आपण कुणामुळे प्रसन्न आहोत त्याच्या स्मरणात जर असाल तर तुमच्यासारखा श्रेष्ठ विवेकी पुरुष कोणी नाही. आपण कुणामुळे प्रसन्न आहोत, आपण कुणामुळे ज्ञानी आहोत, आपण कुणामुळे सत्वशील आहोत, याची जाण ज्या शिष्याकडे राहते जिज्ञासू हा परस्तत्र विमुह्यते. खरोखर तो भाग्यवान पुरुष आहे की थोड्याशा उपदेशानं जो कृतकृत्य होतो. का बरं? तर त्याची इच्छा असते हा शेवटचा जन्म करून टाकायचा, बस आता येणे नको, जाणे नको. पण केवळ ऐकणारा पण प्रत्येक महापुरुषांच्या प्रवचनामधून आपल्याला संघातून हे पाहायला मिळतं की जे सतशिष्यामध्ये मोडतात ते तुम्हाला फार साधन करताना दिसत नाहीत. ठीक आहे ना? फार साधन, अनुष्ठान, पौर्णिमा, अमुषान, चतुर्थी, अमुक व्रत, तमुक व्रत हे तुम्हाला करताना दिसणार नाहीत. हो, बाह्य क्रियाकलापापासून हळूहळू ते उपरत होते आणि कमालीची अंतर्मुख स्थितीला ते प्राप्त होते. कमालीची अंतर्मुखता का? तर मोक्षो विषय वैरस्यम बंधो वैषयिको रसहा. पुढे काय म्हणते ऐका. एतावदेव विज्ञानम यथेच्छसु तथा गुरु. हे बघ, जे गीतेमध्ये सांगितले तेच मी सांगतोय, जे महाभारतात सांगितले तेच मी सांगतोय, जे पुराणात सांगितले, जे अनंत जन्मीच्या गुरुनी शिष्याला जे सांगितलं मी तुला तेच सांगतोय. ऐक, खरोखर तुझी बुद्धी सात्विक असेल तर मी सुद्धा माझी बोलण्याची इच्छा नाही. मी तुला नजरेच्या खुणेने सांगेन की या लिंबोणीच्या झाडाच्या पलीकडे जे दिसतोय त्याला चंद्र म्हणतात. तसे या देहबुद्धीच्या पलीकडे जे समाधान, शांती, आनंद दिसतंय त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. पर तेच देहात आलं की सुखबुद्धीमध्ये मोडतात आणि सुखबुद्धीचा पुरुष पुन्हा दुःखबुद्धी भोगतो. राम म्हणून समर्थाने आपल्या जीवनामध्ये असे अनेक कटाक्ष स्वतःसाठी सांभाळले होते. खरोखर कठोर होते. प्रत्येक महापुरुष स्वतःसाठी कठोर असतो, दुसऱ्यासाठी प्रेमळ असतो. म्हणजे तुमच्या देहाचं दुःख तुमच्या देहात न येता स्वतःच्या सामर्थ्यानं ते दूर करतो. त्याचं कारण तुम्हाला समदुःखे सुखे कृत्वा या दोन्हीच्या पलीकडे घेऊन जायचं असतं. त्या आनंदाच्या कोशामध्ये नेऊन तुम्हाला ठेवून पाहायचं असतं की इथे तुझी राहायची किती आणि कुठपर्यंत इच्छा आहे. त्यातून तो जर बहिर्मुख होत असेल, पुन्हा जुन्या संस्काराला खतपाणी घालू देत असेल तर त्याला फक्त संग देतात. पुढचा श्लोक काय म्हणतो? मोक्ष विषय वैरस्यम बंधो वैषयिक रसा. बेटा हे बघ,
विषयाबद्दल मोक्ष, देहाबद्दलची गोडी, हे दोन्ही परस्पर विरुद्ध आहेत. म्हणून विषयाबद्दल वैराग्य म्हणजे एक प्रकारचा मोक्षच आहे. पण तरी बी हा अंतःकरण सापेक्ष मोक्ष आहे. पण याच विषयाबद्दल तुला राहून राहून रसबुद्धी होत असेल तर हे तुझ्यासाठी बंधन आहे, जगासाठी नाही. एवढाच तू ठराव सुरुवातीला. म्हणजे तुला सात्विक बुद्धीचा पुरुष व्हायचा असेल आणि थोड्याशा उपदेशानं कृतार्थ व्हायचं असेल तर तू एवढंच समज की 10वी पर्यंत तुझे पाडे पाठ होऊ देत. तो गणिताच्या पाठीमागे लागू नको, कारण आयुष्याचं गणित जर सोडवून घ्यायचं असेल तर तिथं महापुरुषच लागतो. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुला हाच उपदेश करेन की खरोखर थोड्याशा उपदेशानं कृतार्थ व्हायचं असेल आणि सात्विक बुद्धीचा पुरुष म्हणून या संसारात राहायचं असेल तर संसाराच्या आकर्षणापासून तुला थोडं थोडं विरक्त व्हावं लागेल, वैराग्यवान व्हावं लागेल. यात काही तथ्य नाही, हे भोगून पाहावं लागेल, त्यागून नको. कारण त्यागल्यानंतर पुन्हा ती त्यागबुद्धी तुझी जागी होऊ शकते. म्हणून हे भोगून पहा. तेन त्यक्तेन मुंजिता मा गृधा कष्ट स्विदनम. थोडंसं हे भोगून पहा, चाटून पहा. हे लोणचं आहे की भाजी आहे, हे मीठ आहे की साखर आहे, ठीक ना, हे लोणी आहे की चुना आहे, तू चाटून चाकून पहा. आणि मग हाकारावणी सांगेतो का, हाकारावणी सांगेतो का. काय सांगतोय हाकारावणी तो का, की बुडते हे जन देखावे ना डोळा, आहे की नाही. म्हणून हाकारावणी सांगेतो का की बुडताना आता बोंब मारू नका. मला जागा करतोय आम्ही. पुढे तर कठीण शब्दात बोललेत हे. म्हणजे यांची जी भाषा आहे ती समर्थांची नाही. रडतील शिंदळीचे अंतकाळी म्हणले. रामकृष्ण हरी राम. म्हणून आज या 15व्या अध्यायाच्या प्रारंभीचो आपल्या शिष्याला उपदेश करताना वारंवार सांगतात की विषयाबद्दल वैराग्य सुरुवातीला तू एवढाच मोक्ष समज. मग हे शब्द विषय कुठले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. शब्दाच्या माध्यमातून तू अंतर्मुख व्हायला शक, ठीक आहे ना. स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःच्याच देहाचं चोखाळणं, ठीक आहे ना. वारंवार स्वतःच्या देहावर प्रेम करणं बंद कर. रूप काय पाहतो, सगळंच नाशिवंत आहे, इथं रूपवान काहीच नाही. ज्यानं हे रचलंय त्याला पाहायला शिक. आणि एक ब्रह्मरसाशिवाय, एक भगवत रसाशिवाय, एक परमानंद रसाशिवाय दुसरे सगळे रस निरस आहेत, हे दृढ करून ठेव, ठीक आहे. आणि गंध यायचा असेल तर वाऱ्याच्या दिशेनं महापुरुषाचा येऊ दे, बाकी सगळे गंध निरर्थक आहेत. अशा या पंचतन्मात्राच्या पलीकडं तुला जर ओढ असेल तर ती वैराग्य बुद्धी जागी कर. पण पुन्हा सांगतो, तुला या संसारात तुला सुखानं आनंदानं विचरण करून हा जन्म शेवटचा करायचा असेल तर समाधानाच्या वाटेनं तुझा प्रवास सुरू असताना
जीवनाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणीवर तक्रार करू नको. तो तुझ्या अभ्यासाचा काळ आहे असं समज आणि वाट काढ पुढे चल, वाट काढ पुढे चल. आणि हे सर्व आपण कोणाच्या मुळे हे आपण आनंदी आहोत, स्थिर आहोत, त्याच्या स्मृतीमध्ये अखंड राहा. बस एवढाच विवेक धर. का तर ते ज्या वाटेनं गेले त्या वाटेनं तू चाललायस, एवढाच विवेक पुरेसा आहे. अखंड आपल्याकडून ती वाट मोडूच नये, एवढाच विवेक पुरेसा आहे. वारंवार मन हे तुला फसवेगिरी करेल, पण तरी सुद्धा चुकून सुद्धा त्याच्या हातामध्ये जाऊ नकोस. हाच तुझा विमल विवेक आहे. राम, हे पहा, एतावदेव विज्ञानम यथेच्छसु तथा करू. पुन्हा तुला सांगतो, या विषयाविषयी रस आवड असणे, विषयांच्या बद्दल रसबुद्धी असणे, आवड असणे, हे एक बंधन आहे असं समज. आणि एवढंच ज्ञान आहे, याच्या पलीकडे तू काही पाहू नकोस. आत्ता तुझ्यासाठी तू यामध्ये उत्तीर्ण झालास तर पुढं काय आहे हे मला तुला सांगायची गरज नाही. पण जेवढं तुला सांगितलंय ती माझ्या स्वानुभूतीच आहे, म्हणून तुला सांगितलं यथेच्छसु तथा करू. यथेच्छसु तथा करू. आणि हे जर तू स्वीकारलंस तर तूही धन्य झालास आणि मीही धन्य झालो. कारण परमार्थाच्या वाटेवर सुरुवातीलाच उपदेश आहे. पुन्हा उपदेश नाही, पुन्हा चालणे आहे. टप्पे आहे का? परमार्थाच्या वाटेवर ज्याला परमतत्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याला सुरुवातीलाच उपदेश आहे. जसं आपण मरेपर्यंत शिकतो, पण शाळेत शिकत नाही, जगात शिकतो. समज घ्या ना. शिकतो मरेपर्यंत, म्हणून आपण मरेपर्यंत साधक राहायचंय. मरेपर्यंत, देह टाकेपर्यंत, जग सोडेपर्यंत साधकच राहायचंय. का? आपल्याला साध्य झालं असेल तर आपण तेच साध्य करून दुसऱ्या कोणाला तरी द्यायचंय. पण हे जग असं आहे की एक पाठशाला आहे. ठीक आहे ना. म्हणून या जगामध्ये पहिला तुला सांगितलं तर पहिला हा उपदेश आहे, पुढे संघ आहे. क्षमा करा, पहिला उपदेश आहे, त्याच्या पुढे अभ्यास आहे. ठीक आहे ना. अभ्यास आहे, त्याच्या पुढे प्रखर वैराग्य आहे. त्याच्या पुढे संत संघ आहे आणि त्याच्या पुढे असंग आहे. म्हणजे केवळ एकटाच राहणार का? नाही नाही, कुणामध्ये जरी असला तरी सुद्धा असंगच आहे, कुणामध्ये नसला तरी सुद्धा तो असंगच आहे. म्हणून सुरुवातीला उपदेश आहे, पुन्हा अभ्यास आहे, पुन्हा वैराग्य आहे, पुन्हा संत संघ आहे. कारण तुमच्यातलं वैराग्य बघूनच संत संघ देत असतो. त्याला स्वतःसाठी काही करून घ्यायचं नसतं. का? राम, हे शब्दानं मांडण्यासाठी सुद्धा मन करत नाही, जे मी तुम्हाला आता बोलायची इच्छा करतोय. खऱ्या अर्थानं अतिस्पष्ट सांगतोय,
खऱ्या अर्थानं देह दुःखातच प्रसन्न असते ते. ठीक आहे ना. कुठलाही महापुरुष देह दुःखात जर प्रसन्न नसेल तर तो सिद्ध पुरुष नाही, लिहून ठेवा. जय जय राम. म्हणून देह दुःख ते सुख माझ्या समर्थांचं वचन आहे. देह दुःख ते सुख मानित जावे आणि विवेकी कुडी आपुली पालट. राम. शेवट करतो त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला जनकाने उपदेश असा दिलेला आहे त्यांच्या शिष्याला की खरोखर तुला तत्वबोधापर्यंत जायचं असेल तर शब्दाच्या कुरघोड्या करणारे आचार्य पंडित यांची शब्दखेळी पहा. हे स्वतःची बी फसवणूक करतात. ठीक आहे ना. आणि दुसऱ्याचीही फसवणूक करतात. का? ज्याचा घात करायला पाहिजे त्याचा घात करत नाहीत आणि त्याच्या संघानं ते स्वतःचा घात करून घेतात. हे पहा. करोती तत्वबोधो अयमस ततो भुविक्षिभ्यः. म्हणजे तत्वबोध वाद विवाद कुशल. एखादा पंडित आचार्य असेल तर त्या पंडिताला सुद्धा मूक आणि जड व आळशी वाटणे इतका कर्मापासून परावृत्त करतो आणि सहज अवस्थेत ठेवतो. त्यामुळे भोग अभिलाषी लोकांनी या मार्गाचा त्याग केलेला आहे, जे मी तुला आत्ता सांगितलं. पुन्हा सांगतो तुला. तत्ववाद कुशल भरपूर आहेत, मोठमोठे पंडित आहेत, मोठमोठे आचार्य आहेत, मोठमोठे शंकराचार्य आहेत. पण हा जो परमार्थाचा मार्ग आहे सद्गुरूंच्याकडून आलेला, तो मार्ग मुख जड आळशी वाटणे इतका आणि कर्मापासून परावृत्त करून मानसिक शारीरिक ही परावृत्ती करणे इतका तो त्याला सहज अवस्थेत ठेवतो. आणि जो सहज अवस्थेत असा पडून राहतो त्याला ह्या भोग विलास याची जी अभिलाषा असते ते लोक या मार्गात टिकत नाहीत. ते या मार्गाचा आत्मज्ञानाच्या वाटेचा रस्ता सोडून देतात. समजलं? मग हे कर्मकांडी होतात, हे धर्मकांडी होतात. ठीक आहे ना. आणि म्हणून अशांची संख्या भरपूर आहे. ती संख्या बघून तू फसू नको. समजलं ना. देवाला लोक भरपूर जातात, तीर्थव्रताला लोक भरपूर धरतात, पण गुरुबोधाला धरणारे अल्प आहेत. कशी देती सहस्रेषु. म्हणून तुला अगोदर सांगितलं मोक्ष कशाला म्हणतात आणि बंध कशाला म्हणतात. पुढं तुझी इच्छा. पण तुझी इच्छा मला का सांगावी लागली तर आजीवमपी जिज्ञासा परस्तत्र विमुह्यती. पुन्हा पुन्हा त्याच लोकांच्या संघात तुला राहावं लागणार आहे जे स्वतःला देह मानतात आणि संसाराला सत्य मानतात. असे असत्य बुद्धीचे पुरुष आयुष्यभर तुझ्या भोवती फिरणारे आहेत. मग त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांचं मन राखण्यासाठी तू जो वारंवार त्यांचा आश्रय घेशील किंवा देशील तर तुझं जिज्ञासूपण फक्त टिकेल, बाकी काहीच टिकणार नाही. आणि त्यांच्याच प्रमाणे तू पुन्हा मोहाच्या वाटेनं मुक्तीला मोक्षील. हे तू विसरू नको. हे तू विसरू नकोस. या गोष्टीचा तुला विसर पडू नये म्हणून पुन्हा मी तुला जाग करून सांगतोय की तुला असं वाटलं पाहिजे की गुरुदेव आता तुमचा आणि माझा संबंध म्हणजे पृथ्वी आणि आकाशासारखा नको, तर दिया और बाती की तरह हो. ठीक आहे ना. राम म्हणजे
पाण्यातच डोळा आहे आणि डोळ्यातच पाणी आहे. हृदयाचंच तो आहे आणि त्याचंच हृदय आहे. मला ह्याच्यापासून वेगळं करू नका. या धारणेनं तो परमार्थाची वाट चालू पड. कारण इथे तेच उच्च कोटीला गेले जे सात्विक बुद्धीचे पुरुष थोड्याशा उपदेशाने कृतार्थ झाले. म्हणून फार वाचण्यात आणि फार ऐकण्यात वेळ घालवू नका. मुठभर खा, पण पौष्टिक खा. आणि गुरुकृपेनं, संत संगानं तुम्हा सर्वांचा हा जन्म शेवटचा हो, या भगवतचरणी प्रार्थनेसह, श्रीचरणी प्रार्थनेसह आजच्या दासनवमीचा हा सुंदर उपदेश अष्टावक्र मुनींच्या ग्रंथाला अनुसरून तुम्ही सर्व या अनुभवानं कृतार्थ व्हा, हेच गुरुचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम.